नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत डिसेंबर 2025 एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनं लक्षणीय यश मिळवलं आहे. राज्यातील सुमारे 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये महायुती म्हणजे भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीने स्पष्ट वर्चस्व राखलं असून शिंदे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजप सुमारे 118 ते 129 जागा, सर्वात मोठा पक्ष सेंचुरी. शिंदे शिवसेना 50 ते 60हून अधिक जागा, हाफ सेंचुरी क्रॉस. अजित पवार राष्ट्रवादी 36 ते 37 जागा. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, ठाकरे सेना, शरद पवार राष्ट्रवादी एकत्रित जागा शिंदे गटापेक्षा कमी. शिंदे गटाने आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच 135हून अधिक जागा लढवल्या आणि 50+ नगराध्यक्ष पदं जिंकली, जे ठाकरे गटापेक्षा 5 पट जास्त आहे. शिंदे बॉस ठरण्याचं पहिलं कारण भाजपचा विरोध, म्हणून जास्त जागा लढवणं. भाजपने आपल्या ताकदीच्या जोरावर ठिकठिकाणी एकट्याने लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती. जिथे शिंदेची ताकद आहे तिथेही भाजप स्वबळावरच ठाम होती. पण जिथे भाजपच्या तुलनेत शिंदेच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे मात्र भाजपने शिंदेच्या शिवसेनेशी जुळवून घेतलं. रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंमुळे शिंदेची शिवसेना स्ट्रॉंग आहे. तिथे भाजप आणि सेना एकत्र लढली, पण तळकोकणात राण्यांचा आणि भाजपचा जोर बघता शिंदेच्या शिवसेनेची युतीची तयारी असूनही भाजप स्वबळावर ठाम राहिली. काही ठिकाणी शिंदेंच्या प्रस्थापित नेत्यांना भाजपने घेरायला सुरुवात केली. साहजिकच भाजपचा शिंदेच्या शिवसेनेला असलेला हा विरोध शिंदेंना कॉर्नर करणारा होता. पण शिंदे मागे सरकले नाहीत. आपल्या नेत्यांना ताकद देत राहिले. भाजप वरच ठरेल, शिवसेनेला प्लेसच मिळणार नाही अशी शक्यता असताना शिंदेंनी 135 जागांवर उमेदवार उभे केले आणि भाजपचा विरोध पहिल्याच फटक्यात मोडून काढला. भाजपच्या विरोधात तर विरोधात, पण शिंदे लढले. त्यांनी चांगला स्ट्राईक रेट टिकवला. भाजपने सेंचुरी मारली तर शिंदेंनी हाफ सेंचुरी क्रॉस केली. अर्थात काही ठिकाणी शिंदे आणि भाजप एकत्र लढले. पण निकाल समोर आल्यानंतर काही लोकांना वाटतं शिवसेना फक्त ठाणे आणि मुंबईपुरतीच मर्यादित आहे, पण शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचली आहे याची जाण या निवडणुकीने करून दिली आहे, असं म्हणत शिंदेंनी सूचक मेसेजसुद्धा दिला. शिंदे बॉस ठरण्याचं दुसरं कारण त्यांनी नेत्यांना दिलेलं बळ. कोकणात राणे प्लस रवींद्र चव्हाण हे समीकरण भक्कम झालं होतं. त्यामुळे शिंदेंना स्पेस किती मिळेल हा मोठा प्रश्न होता. पण शिंदेंनी इथं निलेश राणेच्या मागे सगळी ताकद उभी केली. निलेश राणेंना इतकं स्वातंत्र्य दिलं की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढल्या. सांगोल्यात शहाजी बापूंचा झालेला पराभव, त्यांच्या ऑफिसवर इलेक्शनच्या तोंडावर पडलेली धाड आणि महत्त्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंच्या विरोधकांना भाजपमध्ये घेत दिलेली ताकद, यामुळे शहाजी बापू पूर्णपणे घेरले गेले होते. शिंदेच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी इतर 17 जागांसाठी फाईट होती. पण शहाजी बापूंच्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले. 17 पैकी 17 जागा शिंदेच्या शिवसेनेच्या निवडून आल्या. भाजपच्या विरोधात आपले नेते लढत असले तरी डरने की नहीं बात, तुम्हारे पीछे है एकनाथ, शिंदेंनी शब्दशः खरं करून दाखवलं. निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशा लढती सुरू असल्याने शिंदेंचे नेते फडणवीसांच्या खास नेत्यांशी लढत होते. पण तरी शिंदेंनी आपल्या नेत्यांची रसद थांबवली नाही. ते स्वतः या नेत्यांना बळ द्यायला मैदानात उतरले आणि निकालात बॉस ठरले. शिंदे बॉस ठरण्याचं तिसरं कारण स्वतः ग्राउंडवर उतरणं. नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती लागल्यावर आकड्यांमधून थेट दिसून येणारं चित्र म्हणजे महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मिळवल्या आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचारात मवियाचे नेते कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हाच प्रश्न शिंदे कुठे कुठे आहेत असा विचारला गेला. कारण एकनाथ शिंदेंनी 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 10 दिवसांच्या काळात 53 सभा घेतल्या. राज्यभर झालेल्या त्यांच्या या सभांमध्ये त्यांनी एक वेगळाच पॅटर्न चर्चेत आणला, फोन करण्याचा. बरोबर, सभेत लोकांच्या समस्या ऐकून त्यांनी थेट संबंधित मंत्री किंवा नेत्यांना फोन केले. त्यांच्याशी होत असलेलं बोलणं थेट लोकांना ऐकवलं. याची स्थानिक पातळीवर बरीच चर्चा झाली. त्यात भाजप स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणीही शिंदे गेले. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेतल्या. त्या भागातल्या मोठ्या नेत्यांसोबत दिसले आणि सूचक मेसेज जाईल याची काळजी घेतली. थोडक्यात शिंदे महाराष्ट्रभर फिरले. त्यातही ग्रामीण भागांमध्ये शिंदेचा प्रेझेन्स, तिथे लाडकी बहिणी योजनेवर दिलेला भर आणि प्रचाराची सगळी लाईन ठाकरे, मविया किंवा महायुतीतल्या समोर असलेल्या पक्षांवर न ठेवता स्वतःच्या ताकदीवर ठेवणं शिंदेंच्या पत्त्यावर पडताना दिसून आलं आहे.
मालवण, सांगोला, सटाणा, पालघर, डहाणू अशा भाजपची थेट लढाई असणाऱ्या जागांवर शिंदे गेले, तिथे सभा घेतल्या. वन मॅन शो म्हणत शिंदेंनी आत्तापर्यंत शिवसेनेने कधीच लढवल्या नव्हत्या इतका जागा लढवल्या आणि 54 जागा जिंकून आणण्यासाठी स्वतः धुराळा उडवला गुलाल खांद्यावर पडेपर्यंत. शिंदे बॉस ठरण्याचं चौथं कारण, बालेकिल्ला राखत विरोधी नेत्यांना दिलेला मेसेज. लोकसभेच्या जागा वाटपाच्या तिढ्यात शिंदेंकडून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा निसटल्या तेव्हा शिंदेंनी कोकणातून धनुष्यबाण घालवल्याची चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेला त्यांना यश मिळालं, पण भाजपनं फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्यात आत्ताच्या निवडणुकांमध्ये भाजपने राष्ट्रवादीसोबत हात मिळवला, पण शिंदेंपासून अंतर राखलं. कोकणात भाजपची कमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे. चव्हाण आणि शिंदे यांच्यातला सर्वश्रुत संघर्ष या निमित्ताने पुन्हा उफाळून आला, पण शिंदेंनी कोकणात सत्ता मिळवली. कणकवली आणि मालवणमध्ये शिंदे वरचढ ठरले. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, गुहागर इथे शिंदेंनी बाजी मारले, तर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिंदेंचं नाणं खणखणीत वाजलं. परत गोगावल्यांनी सुनील तटकर यांच्या एका हाती वर्चस्वाला धक्का देत नगराध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे खेचलं, तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी निवडून आले. पण निकालानंतर लगेचच ते भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. थोडक्यात महाड आणि श्रीवर्धन या तटकऱ्यांच्या ताकदीला गोगावल्यांनी हादरा दिला आणि कोकणात शिंदे मोठा भाऊ ठरले. हेच गणित शिंदेंनी पालघरमध्ये दाखवून दिलं. पालघर हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, जो ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून जोरदारपणे सुरू होता. त्यात पालघर आणि डहाणूच्या परिसरासाठी थेट गणेश नाईक यांनी शिंदेंना आव्हान दिलं. गणेश नाईक, हेमंत सावरा, भरत राजपूत अशी ताकद भाजपाने इथे लावली होती, पण शिंदेंनी आपल्या प्रचाराची सुरुवातच पालघरमध्ये सभा घेऊन केली. आपण आपला स्ट्रॉंग झोन सोडणार नाही हा मेसेज पहिल्याच सभेतून दिला आणि पालघरमध्ये विजय खेचून सुद्धा आणला. नगराध्यक्षपदासह 30 पैकी 19 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेने निवडून आणले, तर डहाणूमध्ये भाजपानं 27 पैकी 17 नगरसेवक निवडून आणले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माची यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा 3325 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद मिळवलं. थोडक्यात पालघर जिल्हा शिंदेंचाच आणि गणेश नाईकांविरुद्धच्या सामन्यात शिंदेच वरचढ ठरले यावर शिक्कामोर्तब झाला. हेच गणित नाशिकमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरत पालकमंत्रीपद आणि महानगरपालिका दोन्हीची जुळणी शिंदेंनी रीतसर केली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड कमी झालेली असताना मवियासोबतच महायुतीचाही अंतर्गत विरोध असताना शिंदे एकटे लढले आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरले. शिंदेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळालं होतं, पण शिंदेंचा विजय भाजपच्या पाठिंब्यामुळे सोपा होतो अशी चर्चा झालेली. पण शिंदेंनी आपण एकटे लढू शकतो, आपले नेते अडचणीत असताना त्यांना रिवायवल देऊ शकतो आणि राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तरी ती मोडून काढू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं. शिंदेंना त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये घेणं सोपं नाही हा मेसेज देत शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर सुद्धा राखली आहे. त्यामुळे साहजिकच मोठ्या पक्षांच्या यादीत नंबर दुसरा असला तरी स्ट्राईक रेट, ताकद आणि डावपेच याबाबतीत अगदी भाजपलाही चित करत शिंदे बॉस ठरलेत. पण अर्थात हे बॉस पण याच निवडणुकांपुरतं टिकतं की महापालिकेला पण शिंदेंना हाच स्ट्राईक रेट राखता येतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपला टक्कर देत शिंदेंनी मिळवलेला विजय लॉंग टर्म फायद्याचा ठरेल का? तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.